2015 आरोग्य सेवक भरती झाली सोलापूरमध्ये. त्याचा क्वेश्चन पेपर आणि त्यामधले इंग्लिशचे क्वेश्चन आपण बघणार आहोत, इंग्लिश ग्रामरचे. तर पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ सेल्फ. सेल्फचा प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म यातला चूज करायचा आहे. क्वेश्चन काय बघा, दे फाउंड ब्लँक इन राईट कॉर्नर. तर या ब्लँकच्या ठिकाणी आपल्याला देचा प्रॉपर फॉर्म, सेल्फ फॉर्म वापरायचा आहे. ऑप्शन आहे ए हिमसेल्फ, बी हरसेल्फ, सी देमसेल्फ अँड डी इटसेल्फ. तर याच्यातला देमसेल्फ म्हणजे मिनिंग काय बघा, दे फाउंड देमसेल्फ, त्यांना स्वतःला in a right corner. Okay, so themself is the correct option. Question number 2, she is dash hard working girl of the class. डिग्री आहे, एसएनडी आहे डिग्री आहे आणि ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री आहे तर म्हणजे एका व्यक्तीची किंवा एका गोष्टीची तुला जेव्हा ग्रुपची केली जाते तेव्हा त्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे ग्रुपची बघा, शी इज अँड द क्लास, शी अँड द क्लास, तिची पूर्ण क्लासची तुलना केली गेलेली आहे. ओके, तर त्याला त्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री अशी असते. त्यावेळेस मग सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट हे असतं. ओके, ऑप्शन बघा, ए मोस्ट, बी मोर, सी मच अँड डी मेनी. तर यामधला मोस्ट हा ऑप्शन आहे. मोर हे कशामध्ये असतं तर कंपॅरेटिव्ह मध्ये असतं. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. तर इथे वाक्य आहे सुपरलेटिव्ह आहे, त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट. मोस्ट, शी इज द मोस्ट हार्ड वर्किंग गर्ल ऑफ द क्लास. कारण एका मुलीची पूर्ण क्लास बद्दल बरोबर तुलना केली गेली आहे आणि सुपरलेटिव्ह आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, यू डॅश रिटन माय बुक टुमॉरो. आपल्याला त्यातला करेक्ट पर्याय चूज करायचा आहे. तर ब्लँक ठिकाणी शाल, ऑप्शन ए शाल, ऑप्शन बी विल, ऑप्शन सी मे और डी कॅन. कोणतं येईल? ओके, ही जी आहेत ती सगळी सर्व हेल्पिंग वर्ब्स आहेत, हेल्पिंग वर्ब्स. तर सेंटेन्स काय बघा, यू रिटन माय बुक, यू डॅश रिटन माय बुक टुमॉरो. तसं क्लिअरली मिनिंग होतो, तुम्ही माझं बुक उद्या देऊ शकता. फॉर्मल आणि फॉर्मल ॲक्च्युअली रिटर्नमध्ये ॲक्च्युअली वापरताना फॉर्मल. तर याच्यातलं आता फॉर्मल कोणतं आहे, यातलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते कोणतं फॉर्मल आहे बघा. एक तर शाल, विल, मे. शाल नाही येणार, बरोबर शाल नाही वापरत आपण ग्रॅमरमध्ये. विल येऊ शकतं पण करणार असं नाही होणार ना. देऊ शकता, शक्यता वर्तवली आहे, शक्यता, पॉसिबिलिटी. तर कॅन हे खूप इनफॉर्मल होतं आणि मे हे अगदी फॉर्मल होतं, व्हेरी फॉर्मल. तर मे इज अ करेक्ट. ऑप्शन सी इज अ करेक्ट. यू मे रिटर्न माय बुक टुमॉरो. तुम्ही माझं उद्या पुस्तक देऊ शकता. ओके, ऑलराईट. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश शी इज माय मदर, आय रिस्पेक्ट हर. आता ऑप्शन चूज करायचा आहे यातला. Because she is my mother, I respect her. Okay. B, since she is my mother, I respect her. C, when she is my mother, D, so she is my mother, I respect her. असं मग ऍक्च्युअली आता कोणता पर्याय आपल्याला यूज करायचा. वेन तर येणारच नाही, सो पण नाही येणार. ओके, कारण का सुरुवातीला ब्लँक आहे. बिकॉज किंवा सिन्स. बिकॉज म्हणजे काय, कारण, आणि सिन्स म्हणजे सुद्धा पासून एक ड्युरेशन दर्शवलं जातं आणि कारण पण सांगितलं जातं. मग आता सिन्स किंवा बिकॉज. सिन्स म्हणजे काय बघा, एखादा ड्युरेशन, वेळ, म्हणजे भूतकाळातला वेळपासून आतापर्यंत असं सांगितलं जातं. सिन्स म्हणजे पासून, अँड बिकॉज म्हणजे कारण दिलं जातं. म्हणजे ते कारण आहे, शी इज माय मदर, आय रिस्पेक्ट हर. पण कारण बिकॉज वापरायचं तर बिकॉज सुरुवात कधी होत नाही वाक्याची. बिकॉज हे मध्ये येतं, पण सिन्स सुरुवातीला पण येऊ शकतं आणि मध्ये पण येऊ शकतं. सिन्स कारण दाखवण्यासाठी पण वापरलं जातं आणि वेळ दाखवण्यासाठी पण वापरलं जातं, ड्युरेशन. तर इथे सिन्स येईल. सिन्स इज माय मदर, आय रिस्पेक्ट हर. Option B is correct. Next question, she parted dash money. Option A with, option B to, C from, D at. तर she parted money म्हणजेच काय, ती पैशापासून विभक्त झाली. पार्ट पैशापासून विभक्त झाली. तर विथ येईल का, नाही. विथ म्हणजे काय, विथ सोबत. टू म्हणजे कडे किंवा ला असं वापरलं जातं. फ्रॉम म्हणजे पासून किंवा कडून. अँड ॲट म्हणजे आपण टाइम सांगताना किंवा लोकेशन सांगताना किंवा प्लेस सांगताना आपण ॲटचा वापर करतो. ही प्रिपॉजिशन्स आहेत. विथ म्हणजे काय तर सोबत. टू म्हणजे ला किंवा कडे ॲक्च्युअली करेक्ट मिनिंग बघितलं तर. फ्रॉम म्हणजे कडून किंवा पासून. अँड ॲट म्हणजे काय तर टाइम सांगताना किंवा ठिकाण सांगताना आपण त्याचा वापर करतो. तर इथे आता बघा, शी पार्टेड फ्रॉम मनी इज करेक्ट. तर पैशापासून तर पैशापासून ती विभक्त झाली. शी पार्टेड फ्रॉम मनी.
शी पार्टेड फ्रॉम मनी. आर्टिकल सॉरी प्रिपॉजिशन, सर्व प्रिपॉजिशन आणि फ्रॉम हे करेक्ट प्रिपॉजिशन इथे वापरलं पाहिजे. फ्रॉम. ओके. Choose the next question. Choose the appropriate form of the verb and complete the sentence. म्हणजेच काय, ऑप्शन मधलं आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा आहे. वर्बचं करेक्ट फॉर्म वापरायचं आहे ब्लँकच्या ठिकाणी. बघू. द ऑफिसर डॅश द विलेजर्स प्रॉब्लेम. ऑफिसर्स डॅश द विलेजर्स प्रॉब्लेम. ऑप्शन आहेत बघा. ए डझंट अंडरस्टँड, बी इज नॉट अंडरस्टँडिंग, सी डू नॉट अंडरस्टँड, डी वॉज नॉट अंडरस्टँडिंग. तर हे एक सत्य आहे. द ऑफिसर डॅश द विलेजर्स प्रॉब्लेम हे सत्य आहे ना, ट्रूथ आहे. ओके. म्हणून काय, द ऑफिसर्स डझंट अंडरस्टँड. ऑफिसर्स म्हणजे एक ना, ही. ऑफिसर म्हणजे ही, म्हणून तर डझंट इज अ करेक्ट. डझंट अंडरस्टँड द विलेजर्स प्रॉब्लेम म्हणजे काय, ऑफिसर तो जो ऑफिसर आहे, एक जो ऑफिसर आहे तो गावातील लोकांचे प्रॉब्लेम समजून घेत नाही, समजत नाही. सो अँड द ऑफिसर मीन्स ही, त्याच्याशी जे प्रोनाउन आहे द ऑफिसरसाठी ही आहे, म्हणून ही डझंट अंडरस्टँड. सो दॅट द ही ऑप्शन ए इज करेक्ट. ही डझंट अंडरस्टँड द विलेजर्स प्रॉब्लेम. I couldn't believe it, meaning and make it affirmative. निगेटिव्ह वाक्य आहे, याचं अफर्मेटिव्ह करायचं आपल्याला, पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं ॲक्च्युली. तर ऑप्शन मध्ये बघा, ए आय कुड नॉट बिलीव्ह इट, त्याचा आहे तसंच मिनिंग आहे. बी आय कुड हार्डली बिलीव्ह इट, मी विश्वास ठेवू शकलो. सी आय कॅन हार्डली बिलीव्ह इट, मी विश्वास ठेवू शकतो. अँड नन. ओके. तर आता सेंटेन्स काय बघा, आय कुड नॉट बिलीव्ह इट, मिनिंग आहे मी त्याच्यावर त्यामध्ये विश्वास ठेवू शकलो नाही. ओके. तर आहे असाच आपल्याला त्याचा मिनिंग ठेवावा लागतो. अफर्मेटिव्ह म्हणजेच काय, याचं निगेटिव्ह निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना हे जे वाक्य निगेटिव्ह आहे तर ते जे वाक्य आहे तसंच ठेवावं लागतं, त्याचा मिनिंग आहे तोच ठेवावा लागतो. मग आता याचा सेंटेन्स काय होणार बघा, हे ए तर होऊ शकत नाही, कुड नॉट बिलीव्ह इट, तोच मिनिंग ऍक्च्युली बघा, आय कुड नॉट बिलीव्ह इट म्हणजेच काय बघा, यातलं नॉट तर काढायचंच आपल्याला. कुड नॉट आहे ना, हे काढायचंच आहे नॉट. ओके. आणि त्याचा मिनिंग तोच ठेवायचा आहे. जे वाक्य आहे मी जर विश्वास ठेवू शकलो नाही असाच त्याचा मिनिंग अर्थ राहायला पाहिजे. तर आय कुड नॉट बिलीव्ह इट आहे तसंच मिनिंग आहे, निगेटिव्ह वाक्य आहे. आय कुड हार्डली बिलीव्ह हे पॉझिटिव्ह वाक्य आहे, पण याचा मिनिंग काय होतं, आय कुड हार्डली बिलीव्ह इट म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकलो, पण इथे काय विश्वास ठेवू शकलो नाही. ओके. आय कॅन बिलीव्ह इट, मी विश्वास ठेवू शकतो. होणार नाही. ऑप्शन डी इज करेक्ट. नन. का, तिन्ही पण त्याचा ऑप्शन नाही, कारण हे तिन्ही पण ऑप्शन चुकीचे आहेत. चौथा ऑप्शन बरोबर आहे. तर हे असं वाक्य होऊ शकत नाही. तर ते वाक्य कसं झालं पाहिजे बघा, आय कुड अनबिलीव्ह इट. बघा, आय कुड अनबिलीव्ह इट असं त्याचा अर्थ झाला पाहिजे. कारण या बिलीव्हचा विरुद्धार्थी शब्द काढून नॉट काढून त्याचा अपोजिट वर्ड आपण वापरणं गरजेचं आहे. आय कुड अनबिलीव्ह इट, म्हणून ऑप्शन नन इज करेक्ट. डी. या तिन्हीपैकी हे तिन्ही पण ऑप्शन चुकीचे आहेत आणि ऑप्शन नन इज डी इज करेक्ट. बिकॉज का त्याचं अफर्मेटिव्ह कसं होतं, आय कुड अनबिलीव्ह इट, आय कुड नॉट बिलीव्ह इट, मी विश्वास ठेवू शकलो नाही. तसं मिनिंग तोच आहे जेव्हा आपण आय कुड अनबिलीव्ह इट, बिलीव्हच्या विरुद्धार्थी बिलीव्ह अँड नॉट काढला आपण, आय कुड अनबिलीव्ह इट. सो दिस इज द राईट ऑप्शन. ऑप्शन डी इज राईट फॉर इट. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. चेंज इट फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, मीन्स ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. ऑप्शन बघा, अ सॉन्ग इज संग बाय हर, अ सॉन्ग इज बीइंग संग बाय हर, sing by her, a song is being sung by her, a song was being sung by her. Okay, कोणता टेन्स आहे बघा, टेन्स महत्वाचा ऍक्टिव्ह अँड पासिव्ह व्हॉइस साठी. इज सिंगिंग, सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. त्यावेळेस काय होतं, त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना एक तर वर्बचं थर्ड फॉर्म वापरायला पाहिजे. तर इकडे आहे संग, इथे नाही आहे. ओके. इथे संग आहे आणि इथे पण संग आहे. ओके फाईन. पण महत्वाचं काय आहे, जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो त्यावेळेस जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करतो आपण त्यावेळेस त्यामध्ये बीइंग येतं. सो बीइंग इथे पण आहे. ओके. इथे पण आहे आणि इथे पण आहे बीइंग. ओके फाईन. आता कोणता टेन्स आहे हा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असाच ठेवतो आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना. ओके. त्यामुळे इज आहे, इज. बघा मी काय सांगितलं, एक तर वर्ब थर्ड फॉर्म येतं पॅसिव्ह करताना आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजेच बीइंग येतं आणि तो आहे जे हेल्पिंग वर्ब आलेला आहे इज, तर तेच आपण तिकडे ठेवतो सब्जेक्ट नुसार. So a song is being sung by her.
is a correct. So option C is a correct for this. A song is being sung by her. काय म्हटलं बघा मी, प्रेझेंट जेव्हा कंटिन्युअस टेन्स असतात, कंटिन्युअस टेन्स कोणताही कंटिन्युअस टेन्स असू दे त्याच बिईंग येतं आणि आहे ते हेल्पिंग वर्ब शक्यतो आपण वापरतो सब्जेक्टनुसार. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, चेंज करायचं आपल्याला व्हॉइस ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. त्यामुळे सॉंग इज बिईंग संग बाय हर. सॉंग इज बिईंग sung by her. Sung is verb third form and being I is पण आहे. So option C is correct for this and this question. He said in inverted comma, I shall go there today. Change it into indirect speech. Direct speech आहे तसे indirect speech करायचं आपल्याला. ऑप्शन बघा. He said that he should go there that day. Next, he said that he would go there that day. See, he said that he should go there today. He said that he would go there today. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? डायरेक्टचं इंडिरेक्ट स्पीच करायचं आहे. हे डायरेक्ट बोललेलं डायरेक्ट स्पीच आहे तर त्याचं इंडिरेक्ट स्पीच करायचं आपल्याला. जेव्हा इंडिरेक्ट स्पीच करतो आपण तेव्हा काय ते इनवर्टेड कॉमर्स आपण रिमूव्ह करतो. ओके, आणि दॅट वाक्य शक्यतो सिम्पल सेंटेन्स आहे. ओके, तर आपण ते वाक्य दॅट न जोडतो. सिम्पल सेंटेन्स आहे, सिम्पल. ओके, असर्टिव्ह सेंटेन्स यू कॅन से. तर टाईप ऑफ सेंटेन्सेसचा आपण व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघू शकता माझ्या लिस्टमध्ये. तर आता एक वाक्य जोडायचं आहे दॅटनं आणि वाक्यात काय आलंय बघा, शाल आहे. तर ॲब्सोल्युटली शालचं पास्ट काय, शालचं पास्ट शूड. जेव्हा शाल येतं तेव्हा शूड आपण वापरतो. तर इथे काय आय आहे ना, सो आयचं ॲक्च्युली काय होईल, ही होईल. सो ही, आयचं ही होईल. ओके, तर करेक्ट ऑप्शन काय बघा, ही सेड दॅट ही शुड गो दॅट दॅट डे. टुडे असेल तर दॅट डे होईल, टुडे असेल तर दॅट डे. तर शेवटचे दोन ऑप्शन तर होणारच नाही. टुडे आहे. ओके, दॅट डे पाहिजे. तर आता शुड की वुड, तर ॲब्सोल्युटली शुड आलं पाहिजे. ओके, बिकॉज ही शुड जर आयचं जसं चालू तर ही वुड, ॲक्च्युली आय वुड, पण इथे काय ही शुड, शालचं शुड. सो he said that he should go there today. So option A is correct. He said that he should go there that day. He said that he should go there that day. काय बघा, he said in inverted commas, I shall go there today. Change it into indirect speech मध्ये आपल्याला त्याचं कन्वर्ट करायचं आहे. So he said that he should go there that day. Next question. Geeta is taller than her sister. Underline taller. Taller underline केलाय बघा. Define the superlative degree of the word. आता या वर्डची सुपरलेटिव्ह डिग्री काय होईल, ह्या वर्डची जी आहे ना टॉल, या वर्डची सुपरलेटिव्ह डिग्री काय होईल. सुपरलेटिव्ह मध्ये काय होतं, EST लागतं किंवा मोस्ट येतं. ओके, EST लागतं विशेषणला किंवा त्याच्या अगोदर मोस्ट येतं. तर बघूयात आपण कोणते ऑप्शन आहेत. ए टॉलेस्ट, बी टॉल, सी मोर टॉल, डी मोस्ट टॉल. तर ते ऑप्शन काय आहे बघा, ए टॉलेस्ट. कारण का विशेषण आहे त्याला EST लागतं, त्यामुळे टॉल टॉलेस्ट, टॉल टॉलर टॉलेस्ट, टॉल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, टॉलर कंपॅरेटिव्हमध्ये अँड सुपरलेटिव्हमध्ये टॉलेस्ट. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ लुक इनटू. लुक इनटूचं करेक्ट मीनिंग चूज करायचं आहे आपल्याला खाली पर्यायामधून. ओके, लुक इनटू म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची पाहणी करणे. ओके, लुक इनटू म्हणजे थोडंसं सिरियसली पाहणी करणे. तर बघूयात ऑप्शन काय, टू एक्झामाइन थरली, टू वॉच, टू ऑब्झर्व, टू फॉलो. तर बघा, टू वॉच ओझरता पाहणे, टू ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे आणि टू फॉलो म्हणजे एखादी गोष्ट फॉलो करणे. ओके, तर टू एक्झामाइन थरली, लुक इनटू जेव्हा विचारलं जातं लुक इनटू म्हणजेच काय, टू एक्झामाइन थरली म्हणजे आपण सिरियसली त्यामध्ये आपण पाहणी करणे. ओके, तर ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस. लुक इनटू साठी टू एक्झामाइन थरली इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस. नेक्स्ट क्वेश्चन. टाइम डॅश टाइड वेट फॉर नो बडी. टाइम टाइड वेट फॉर नो बडी. बघा, तर यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. त्याला आपण कंजक्शन म्हणू शकतो, अँड ऑर बट कंजक्शन. आता इथे हा क्वेश्चन आहे कंजक्शनचा, तर आपल्याला एकतर अँड वापरला पाहिजे, ऑर वापरला पाहिजे किंवा बट वापरला पाहिजे. तर इथे ॲक्च्युली ऑप्शन ए इज करेक्ट बिकॉज अँड, टाइम अँड टाइड दोन्ही दोन्ही कोणासाठी थांबत नाही, टाइम पण आणि टाइड पण. टाइड अँड आणि टाइम आणि टाइड, टाइम पण आणि टाइड पण कोणासाठी थांबत नाहीत, वेट करत नाहीत, कोणासाठीच थांबत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन.
चूज द करेक्ट आर्टिकल. आणि आपल्याला आर्टिकलवर क्वेश्चन आहे. आर्टिकल चूज राय. आर्टिकल ए अँड द. ए अँड द. तर त्यातलं आर्टिकल आपल्याला प्रॉपर आर्टिकल आपल्याला चूज करायचं आहे. काय बघा सेंटेन्स. द क्लाउड्स स्विल डाऊन टू टच हिमालया. हिमालयास. काय हिमालयास. हिमालया इज अ ट्रूथ. त्यामुळे ॲब्सोल्युटली द. आर्टिकलसाठी सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला व्यवस्थित आर्टिकल समजेल. सो यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ. त्याच्या सगळ्या लिंक्स मी क्वेश्चन पेपर ॲक्च्युली याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला ते जे नेसेसरी व्हिडिओज आहेत ते तुम्ही ते पण बघू शकता. त्यामुळे तुमच्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. तर इथे ऑप्शन सी इज करेक्ट. हिमालया इज अ ट्रूथ. द हिमालय. का तर निश्चित अँड फिक्स अँड ट्रूथ. ओके. सो द हिमालयास इज अ करेक्ट ऑप्शन. द हिमालय. You know, C is the correct. The Himalayas. Next question. Choose the correct antonym. विरुद्धार्थी. Antonym विरुद्धार्थी of scarce. Scarce. तर या scarce या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघा. A pretty, B exquisite, C abundant and redundant. Scarce म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणू शकतो दुर्मिळ किंवा त्याचा मराठीमध्ये मिनिंग होईल अतिशय कमी, खूप कमी. आणि मग खूप कमीच्या पुष्कळ ना. कमी पुष्कळ. स्कार्स म्हणजे कमी आणि त्याच्या विरोधात पुष्कळ. तर आपल्याला प्रिटी म्हणजे चांगला, एक्विजिट म्हणजे हे सगळे शब्द येणार नाहीत. रेडिडंट. तर ॲब्युडंट म्हणजेच पुष्कळ. तर ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस वर्ड, फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस. ॲब्युडंट इज अ करेक्ट answer for this question. Scarce, the antonym abundant.